नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून विष्णू उबाळे यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. वृत्तीत बदल आवश्यक आहे, पटलं तर नक्की घ्या. त्याचं असं आहे, पास होण्यापुरते 35% मिळवूनही खुश होऊन पार्ट्या देणारे आणि 95% मिळवूनही 5% कमीच पडले म्हणून रडत बसणारे बघितलेत. जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे म्हणून मस्त फिरून येऊ म्हणणारे आणि अपेक्षित इन्क्रिमेंट मिळालं नाही म्हणून करून ठेवलेलं फ्लाईट बुकिंग्स कॅन्सल करून घरात उदास बसून राहणारे पाहिलेत. जिभेचा कॅन्सरमुळे नाकात नळी असतानाही उत्साहानं गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारे आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक उगीचच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणारे पण पाहिलेत. बाल्कनीतून इंद्रधनुष्य किती छान दिसतंय असं म्हणून दोन्ही काखेत कुबडी लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलंय यार, त्यात काय बघायचंय म्हणून लोळत पडून राहणारा पाहिलाय. फर्निश 3 BHK फ्लॅटमध्ये तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून 4 BHK घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीसं पुरे नसूनही हसत खेळत आनंदात राहणारं 5 जणांचं कुटुंबही पाहिलंय. हे नको खायला असं होईल, ते नको प्यायला तसं होईल या टेन्शनमध्ये ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी झणझणीत चटपटीत जे मिळेल ते बिंदास खाऊनही काही नाही होत यार असं म्हणत मजेत खाणारे खवय्येही पाहिलेत. मंडळी, खरं तर या सगळ्यांना एकाच पृथ्वी तलावर जन्म मिळालाय. अर्थात आयुष्य किती मिळालंय हे सारखं नसलं तरीसुद्धा जे मिळालं आहे आयुष्य ते काही जण फुलवत जगतात तर काही जण जगतानाच कोमेजून जातात. मंडळी, यावर सुप्रसिद्ध माझे अगदी लाडके कवी मंगेश पाडगावकर यांच्या ओळी अगदी चपखल बसतात. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरलाय असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं. सरला म्हणायचं की भरला म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.